रामकृष्ण हरी. मी लक्ष्मण दातखळे. आपला आवाजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला रामकृष्ण हरी गजर हरिनामाचा हा संपूर्ण भक्तिभावाने भरलेला प्रवचन मालेचा कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. या कार्यक्रमाच्या आजच्या दुसऱ्या भागात आपण हरिभक्त परायण विशाल महाराज हडवळे यांच्या मधुर वाणीतून अध्यात्म म्हणजे काय आणि अध्यात्माची परंपरा या विषयावर आधारित प्रवचनाचा आस्वाद घेणार आहोत. रामकृष्ण हरी गजर हरी नामाचा हा कार्यक्रम आपण दर मंगळवारी रात्री ठीक 8 वाजता आणि पुनर्प्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 7 व 8 वाजता आपल्या आवडत्या वाहिनीवर म्हणजेच आपला आवाज वाहिनीवर पाहू शकता. तर पाहायला विसरू नका रामकृष्ण हरी गजर हरी नामाचा हा भक्तिमय कार्यक्रम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंडळींनो, कालच्या भागापर्यंत आपण पाहिलं आपल्या जीवनात अध्यात्माची नक्की गरज तरी काय आहे, अध्यात्म म्हणजे काय हे आज पाहू. अध्यात्माची परंपरा काय, आपली संस्कृती काय, आपले धर्म काय, आपले ग्रंथ काय आणि याच्या संबंधात अध्यात्म काय सांगतं. पहा, स्वाभाविक आहे. नक्की अध्यात्म 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 म्हणजे तरी काय. लोक असं म्हणतात, महाराज मी आध्यात्मिक वातावरणात राहतो. म्हणजे नक्की कोणत्या वातावरणात राहतो? तुमच्या माझ्या दृष्टीने आध्यात्मिक वातावरण म्हणजे नक्की काय, कोणतं वातावरण? आध्यात्मिक वातावरण म्हणजे काय? पहिला प्रश्न. रोज हरिकीर्तनाला जाणं, भजनात राहणं, भगवंताच्या नामस्मरणात वेळ घालवणं, चांगल्या कामामध्ये वेळ घालवणं, चांगल्या विचाराच्या लोकांमध्ये बसणं म्हणजे अध्यात्मात राहणं. आध्यात्मिक कार्य काय? पहा, परोपकार करणं, संतांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्यावरती उपकार करणं, अनाथाची मदत करणं, अपंगांना मदत करणं, सध्या बहुचर्चित असलेला विषय गोरक्षण करणं, तुमच्या माझ्या जीवनात येणाऱ्या, इतरांच्या जीवनात येणाऱ्या दुःखामध्ये आपण सहभागी होणं, दुसऱ्याला मदत करणं म्हणजेच परोपकार करणं, म्हणजेच आध्यात्मिक कार्य करणं. पहा, लोक म्हणतील महाराज आजच्या जीवनामध्ये आम्हाला रोज कीर्तनाला जायला जमत नाही, रोज आम्हाला भजन करायला जमत नाही, आम्ही भगवंतासमोर सकाळी हात जोडतो आणि ऑफिसला कामाला निघून जातो, मग आम्ही आमच्या जीवनात आध्यात्मिक कार्य नक्की करावं तरी कसं? सोपं आहे. रोजच्या येणाऱ्या लहान मोठ्या प्रसंगांमध्ये दुसऱ्याला मदत कितीपत करता येईल, कशी करता येईल याचा विचार करणं, ती मदत करणं, आपल्या असलेल्या महिन्याच्या पगारामधून त्यातले काही पैसे चांगल्या कामासाठी देणं म्हणजेच आध्यात्मिक कर्म करणं. मग हे अध्यात्म, याची सुरुवात कुठे आहे, याचा उद्रेक काय? मुख्य विषयाला जर प्रारंभ करण्यापूर्वी पाहू की आपला हिंदू धर्म, आपली हिंदू धर्म संस्कृती, आपले विचार याचा उद्रेक काय. कारण सर्वसामान्याप्रमाणे धर्म धर्म म्हणजे काय आणि धर्म अध्यात्मात शिकवतो कसा याची थोडी मीमांसा पाहू. पहा बारकाईने, आपला हिंदू धर्म काय आहे यापेक्षा धर्म काय आहे हे पाहू. धर्म शब्दाची व्याख्या करत असताना वेदांनी सांगितलं, धारयती इति नाम धर्माण. एखादा गुणधर्म धारण करणं, एखादा गुण धारण करणं त्याला गुणधर्म म्हणतात, त्याला धर्म म्हणतात. मग पहा, आपण स्वाभाविक वाक्य वापरतो की वारा वाहतो, वाऱ्याचा वाहन हा गुणधर्म आहे. तारलं कडू लागतं, कडूपणा हा त्याचा गुणधर्म आहे. त्याप्रमाणे मनुष्याने माणसाने माणसासारखं राहणं हा मनुष्याचा धर्म झाला. ही धर्माची साधी आणि सोपी व्याख्या. पण पहा, धर्म धर्म म्हणजे नक्की काय? कारण पहा, आज जर समाजात विचार केला तर धर्म म्हटलं तर लोक पेटून उठतात. धर्माच्या नावाखाली संघटन होतं, धर्माच्या नावाचं राजकारणही होतं. नक्की धर्म काय आहे? संतांना जाऊन विचारायचं, ग्रंथांना जाऊन विचारायचं. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलेल्या प्रसंगाची उत्तरं फक्त संत आणि ग्रंथच देऊ शकतात, त्याच्या व्यतिरिक्त कोणी देऊ शकत नाही. मग संत काय उत्तर देतात माहिती आहे? धर्माची व्याख्या तुलसीदासजींना जाऊन विचारली. तुलसीदासजी कोण माहिती आहे? ज्यांनी तुलसी रामायण लिहिलं ना, ते तुलसीदासजी. ते तुलसीदासजी धर्माची व्याख्या करतात. धर्म न दुसरं सत्य समाना.
धर्माची व्याख्या, जीवनात धर्म म्हणजे काय, जीवनात फक्त एकच धर्म आहे, त्यासारखा दुसरा कोणताही धर्म नाही, जीवनात फक्त एकच धर्म आहे, सत्य, सत्य आणि सत्य, सत्य हाच एक धर्म आहे. महाराज, तुम्ही धर्माला जर सत्य म्हणत असाल तर आम्हाला पटत नाही, अजून तरी काहीतरी सोपं करून सांगा. हाच प्रश्न जगद्गुरु तुकोबरायांना विचारला. तुकोबराय, अहो धर्म म्हणजे काय? तुकोबराय म्हणतात, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, भगवंता तूच धर्माची मूर्ती आहे, नवे नवे भगवंत हाच धर्म आहे. मग सोपं आहे की जीवनात सत्य हा धर्म आहे आणि सत्य हा एकच आहे. जगतामध्ये सत्य एक आहे, जो भगवंत आहे, जो भगवंत आहे. कारण ज्ञानोबराय पण म्हणतात, सत्य तू विठ्ठला, कागा हा जाविला जगदाकार. जगतामध्ये एकच कोणी सत्य आहे आणि तो म्हणजे भगवंत, म्हणजेच भगवंत धर्म आहे. तुमचा आमचा धर्म जर काय असेल ना, तर तो धर्म आहे सनातन. सनातन शब्दाचा अर्थ आहे, सनातन शब्दाचा अर्थ आहे ज्याची आदिही सापडत नाही, ज्याचा अंतही सापडत नाही, त्याला सनातन म्हणायचं. म्हणजेच भगवंताचा आदिही सापडत नाही आणि भगवंताचा अंतही सापडत नाही. सोपं सांगायचं झालं ना, तर सगळ्यांच्या जन्मापूर्वीही भगवंत होता, पण भगवंत जन्माला कधी आला त्याचा आधी सांगता येत नाही. बरं एक सांगतो, आम्ही सर्व मरण पावणार आहोत, पण तुम्ही आणि मी मरण पावल्यानंतर आपल्यानंतर कोण असेल, त्याचा शेवट कोण असेल, तो एक असेल, तो भगवंत. तो कधीपर्यंत असेल, तो किती दिवस राहील, याचा अंतही सांगता येत नाही. याचा अर्थ असा, एकमेव धर्म आपला जो आहे, धर्म म्हणजे सनातन धर्म, जो कधीही संपत नाही, जो संपवला जात नाही, त्याचं नाव सनातन धर्म, तो हिंदू धर्म. आपल्या हिंदू धर्माला दुसरं नाव आहे वैदिक धर्म. काय आहे वैदिक धर्म? वैदिक धर्माची परंपरा काय आहे? वैदिक धर्माची परंपरा, वैदिक धर्माचं सार आहे. वैदिक धर्मा शब्दाचा उद्रेक आहे आमचे वेद. भगवान श्री विष्णूंच्या निजश्वासातून जन्माला आलेले वेद, ज्याचं रक्षण ब्रह्मांनी केलं. त्या ब्रह्मदेवाच्या 4 मुखाप्रमाणे 4 वेद आहेत. त्या वेदाचे 4 भाग करण्याचं काम व्यासनारायणांनी केलं. त्या व्यासांचा उल्लेख करताना सांगतात, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. ज्यांची बुद्धी विशाल आहे, त्या व्यासांनी एका वेदाचे 4 भाग केले. आमचं वेद, आमची शास्त्र त्यातून निर्माण झाली. मग वेद काय सांगतो? वेद सांगतो धर्म म्हणजे काय, धर्माची व्याख्या धारयती नाम धर्म. मग अध्यात्माचा उद्रेक काय? तर आमचं अध्यात्म त्या वेदामधून उत्पन्न झालं, आमचं ज्ञान त्या वेदातून उत्पन्न झालं. मग वेदातून झालेलं उत्पन्न ज्ञान तुमचं आमचं जीवन सार्थकी लावण्यासाठी कसं कामाचं आहे. कारण विषय आपला एकच आहे की अध्यात्म तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्याचा फायदा काय. सोपं आहे, बारीक चिंतन करून पहा. रोज पाहत असतो, रोजच्या जीवनातले लहान लहान प्रसंग घडत असतात. ते ज्ञान, ते अध्यात्माचं ज्ञान तुमच्या आमच्या जीवनात काय परिवर्तन आणू शकतं. स्वाभाविक आहे. लहानसा दृष्टांत घ्या. रस्त्याने जाताना एखादा कुत्रा तुमच्यावरती भुंकत असतो. कुत्र्याचं, त्या प्राण्याचं भुंकणं हे काम आहे, तो तुमच्यावरती धावून येत असतो. पण तुम्हाला जर खरंच अध्यात्माचं ज्ञान असेल तर तुम्ही अशी गोष्ट समजून जाल की रस्त्याने चालताना त्या कुत्र्याचं भुंकण्याचं काम आहे, तो भुंकत राहणार. परंतु एखादा रस्त्याने जाणारा मनुष्य हातात दगड उचलतो, त्याला फेकून मारतो आणि त्या कुत्र्याला इजा पोचवतो, त्याला इजा पोचवतो. इजा पोचवली याचा अर्थ तुम्ही वाईट कृत्य कोणतं तरी केलं. पण ज्यावेळेस तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान असेल ना, त्यावेळेस तुम्ही हे कृत्य करणार नाही. याला म्हणतात अध्यात्म ज्ञानाची फायदा. तुमच्या आमच्या जीवनात ते ज्ञान परिपूर्ण झालं आहे की ते ज्ञान आलं आहे की मला जर कोणी दगड मारला तर मला त्रास होईल, तसा त्या कुत्र्याला जर कोणी दगड मारला तर त्याला नक्की त्रास होईल ना. हे अध्यात्म तुमच्या आमच्या जीवनाची परिपूर्णता करते. मग संतांनी हेच ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोचवलं आणि संतांचं ते काम होतं. तुकोबरायांना पण प्रश्न विचारला होता, तुकोबराय हे ज्ञान आमच्यापर्यंत तुम्ही कसं पोचवलं, का पोचवलं? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. की भगवंत प्राप्तीचा मार्ग खूप सुखरूप आहे आणि मला हे ज्ञान पोचवण्याचं काम भगवंतांनी पाठवलं आहे. मग भगवंताचं असलेलं ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोचवायचं कसं? आपल्या वैदिक धर्मानुसार आपल्या वेदातलं जे काही ज्ञान आहे, हे वेदातलं ज्ञान सर्वसामान्यांना कळण्यासारखं नाही. वेदाची भाषा एवढी सोपी नाही. वेदाची भाषा तुम्हाला आम्हाला समजत नाही. हा वेद भगवंताच्या निजश्वासातून जन्माला आला, पण ते ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत खरंच पोचवायचं असेल, ते कसं पोचवावं यासाठी
पुन्हा भगवंतांनी अवतार घेऊन द्वापार युगामध्ये तुमच्या आमच्यासाठी तेच अध्यात्म, तेच ज्ञान उघड करून दिलं गीतेच्या रूपाने. कसं उघड करून दिलं की व्यासांनी 700 श्लोकामध्ये गीतेची मांडणी केली. ते 700 श्लोक जर वाचले, त्याचं ज्ञानप्राप्ती करून घेतली, तर ते ज्ञान तुमच्या आमच्या जीवनामध्ये परिपूर्तीला नेऊ शकतं. तेच अध्यात्म तुमच्या आमच्या जीवनात तुम्हाला मग तारू शकतं. सर्वसामान्य लोकांनी प्रश्न विचारला, महाराज आमच्या जीवनामध्ये आम्हाला गीता ती संस्कृत भाषेमध्ये आहे, ती वाचता येत नाही, पण आमची इच्छा आहे आम्हाला त्याची ज्ञानप्राप्ती व्हावी. मग ही गीता आमच्या ज्ञानासाठी कशी मुबलक ठरेल, ती आम्हाला मराठीत वाचता येईल. पुन्हा भगवंताला दया आली आणि भगवंताने विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या रूपाने ती ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवली. पहा किती गोड चिंतन आहे. एकाने प्रश्न विचारला, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारा, तुमच्या आमच्यावरती उपकार करण्यासाठी ते अध्यात्म विज्ञान ते ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम संतांनी केलं. किती सोपं केलं माहिती आहे. संतांनी तुमच्या आमच्यापर्यंत ते ज्ञान पोचवलं. कसं पोचवलं? माझ्या विश्वमाऊलीच्या रूपाने, महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर, ह्या ज्ञानेश्वरांच्या रूपाने ते ज्ञान आमच्यापर्यंत आणून दिलं. पहा ना, संतांच्या जीवनातील जर प्रसंग पाहिले, किती दुःखदायक आणि कष्टदायक प्रसंग संतांनी जीवनामध्ये भोगले. किती त्रास झाला असेल संतांना, किती दुःख लोकांनी दिले, पण ह्या दुःखाची कोणत्याही प्रकारचा विचार न करता माझ्या ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरी दिली. मी पाठीमागेच सांगून गेलो, पाठीमागे हा विषय येऊन गेला की जगाच्या कल्याणासाठी ज्ञानोबरायांनी विश्वमाऊलींनी पसायदान मागितलं. पण पहा, ज्ञानोबरायांच्या जीवनाचा सकल आढावा जर घेतला, ज्ञानोबरायांच्या चरित्राचा जर आढावा घेतला, तर ज्ञानोबरायांच्या चरित्रामध्ये असे काही गोड प्रसंग आहेत, काही दुःखदायक प्रसंग आहेत की ज्या समाजाने माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या आईवडिलांना देहांतप्राय चित्ताची शिक्षा दिली. कोवळ्या वयामध्ये असलेली लहान मुलं, या लहान मुलांना मधुकरी यांना भिक्षा दिली नाही, यांना प्रचंड त्रास दिला. संन्याशाची मुलं म्हणून हेळसांड केली. पैठणमध्ये झालेल्या ब्रह्मसभेमध्ये ज्ञानोबरायांची अवहेलना करण्यात आली. ज्ञानोबरायांना प्रचंड त्रास दिला हो. परंतु माझ्या ज्ञानोबरायांनी पसायदानामध्ये कधीही भगवंताकडे मागताना, संपूर्ण ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना कुठेच असं सांगितलं नाही की ह्या लोकांनी मला त्रास दिला म्हणून यांचं वाईट हो. हे संतांचं अंतःकरण होतं. हे अध्यात्मज्ञान आमच्यापर्यंत पोचवायचं काम आमच्या संतांनी केलं. किती गोड आनंद होता, किती ब्रह्मानंद होता. म्हणून ज्ञानेश्वरीच्या बाबतीत सांगायचं झालं ना, तर माझी विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात, म्हणे काय वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ज्ञानेश्वरीमध्ये एवढा मोठा अधिकार आहे. नामदेवरायांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना सांगतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवी. तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीची एक एक ओवी जरी तुमच्या आमच्या जीवनात अनुभवाला आली ना, तर जीवन सार्थकी होईल. आणि जीवन सार्थकी करायसाठी, ते अध्यात्म ज्ञान प्राप्त करण्यासाठी हा सर्व अट्टहास, ही सर्व प्रवचन का तुमच्या आमच्यापर्यंत ते ज्ञान पोचलं पाहिजे. भगवंत कसा प्राप्त करायचा हे ज्ञान पोचलं पाहिजे, ते ज्ञान कळालं पाहिजे. पण सध्याची परिस्थिती अशी झाली, आम्ही भरपूर उपद्व्याप करतोय, प्रपंचासाठी लागणाऱ्या गोष्टी भरपूर करतोय, परंतु ज्ञानाच्या अपेक्षेने काहीच नाही करत. महाराज काहीच करत नाही. जे प्राप्त करायचंय ना, त्यापासून भरपूर दूर राहिलोय. आपण नेहमी म्हणत असतो, आपली मुलं शाळेत जातात, आपली मुलं शाळेत जात असताना भरपूर खेळकर असतात, कॉलेजमध्ये असताना भरपूर खेळकर असतात. ते शाळेच्या अभ्यासा व्यतिरिक्त TV पाहणं, खेळणं, खूप वेगळ्या प्रकारचे खेळ खेळणं, बाहेर फिरणं, मोबाईलमध्ये वेळ घालणं, ह्या गोष्टी करतात. पण त्यांचं खरं काम असतं नियमाने दिलेला अभ्यास करणं आणि अभ्यासात पारंगत होणं. तसं आपल्यालाही काहीतरी नियम आहे. आपल्याला कोणता तरी अभ्यास करायचा आहे. आपल्याला आपल्या जीवनात एक अभ्यास करायचा आहे की अध्यात्माशिवाय आपलं जीवन राहिलंच नाही पाहिजे, ज्ञानाशिवाय आपलं जीवन राहिलंच नाही पाहिजे. पण पहा ना, जर ज्ञानाशिवाय, भक्तीशिवाय, अध्यात्माशिवाय जर आपलं ज्ञान, आपलं जीवन जर राहत असेल ना, तर ज्ञानोबराय असं सांगतात. पहा, ज्ञानोबरायांची गोड ओवी आहे की एखाद्याच्या जीवनामध्ये जर अध्यात्म नसेल, जर ज्ञान नसेल, तर त्याचं जीवन किती फुकट आहे. ज्ञानोबराय सांगतात, साबरी वाढिन्नल्या सरळा, आतू फळ ना तो पोकळा, की स्तन जाहले गळा शेळिया जैसे. पहा किती गोड सांगतात. आपल्याला साबरकांड्याचं झाड माहिती आहे. डोंगराच्या कड्या कपारीला कुठेतरी साबरकांड्याचं झाड वाढतं. त्याला बाहेरून असे काटे असतात, आतून पोकळ असतं. ज्ञानोबराय असं म्हणतात, खूप उंच असं प्रकारचं साबळीचं झाड वाढतं, आकाराने असं गोल असतं, बाहेरून काटे असतात.
पहा, तुमच्या माझ्यासारखा एखादा शेतकरी, एखादा फर्निचर बनवणारा दुकानदार त्या रस्त्याने जात असतो, ते साबरीचं झाड पाहतो आणि ते साबरीचं झाड पाहिल्यानंतर तो विचार करतो, बापरे, एवढं सुंदर असं झाड आहे, याला किती सुंदर असे काटे आलेले आहेत, किती परिपक्व असेल, हे झाड जर मी तोडून नेलं तर याची मी मोठी दांडी बनवू शकतो, याचा मी मोठा रॉड बनवू शकतो, याचा एक खांब बनवू शकतो. पण ज्ञानोबराय असं म्हणतात, याचा काहीच फायदा नाही, कारण हे आतून पोकळ आहे. साबरी वाढिनल्या सरळा, आतू फळना तू पोकळा. ज्ञानोबराय म्हणतात, साबरीचं झाड किती मोठं झालं ना, त्याला फळ सुद्धा येत नाही, जीवनभर पोकळ राहतं, त्याचा काही फायदा होत नाही, त्यात परिपक्वता येत नाही. ज्ञानोबराय दुसरा दृष्टांत सांगतात की स्तन दाहले गळा शेळिया जैसे. तुम्ही आम्ही सर्व मंडळींनी शेळी पाहिलेली असेल, शेळीला गळ्याच्या पाशी 2 असे स्तन येतात. मग एखादा मनुष्य म्हणेल, शेळीच्या गळ्यातल्या स्तनाचं दूध काढू, शक्य आहे का? नाही शक्य. याचं कारण असं आहे, पहा महाराज, की गळ्याला आलेल्या स्तनाचं कधी दूध निघणार नाही. साबरीचं झाड किती वाढलं तरी त्याच्यापासून लाकूड फर्निचरसाठी किंवा घराच्या कामासाठी ते लाकूड तुम्ही वापरू शकत नाही. त्याप्रमाणे तुमचं आमचं जीवन आहे की आपल्या जीवनामध्ये जर भक्ती केली नाही तर आपलं जीवन टाकाऊ होईल. आपलं जीवन लोकांच्या, इतरांच्या, कशाच्याच नाही, नवे नवे स्वतःच्याही कामाला येणार नाही. ज्ञानोबराय अजून गोड सांगतात, पहा, तुम्ही आम्ही प्रपंचिक जीव आहोत. तुम्ही आम्ही प्रपंचात राहत असताना आपण भगवत प्राप्ती नाही जर केली तर ज्ञानोबराय म्हणतात, आगा पृथ्वीवरी पाषाण असती काही. अरे मग तुम्ही आम्ही जर भगवंताची भक्ती नाही केली, तुम्ही आम्ही जर ज्ञानप्राप्ती नाही केली, तुम्ही आम्ही जर अध्यात्म प्राप्ती नाही केली ना, तर तुमचं आमचं जीवन दगडासारखं आहे. ज्ञानोबराय तर म्हणतात, पण तुकोबराय पण एका ठिकाणी असं म्हणतात का, तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. अरे तुझ्यापेक्षा दगड बरा की तू भगवत प्राप्ती करण्यासाठी लागला नाही, तू ज्ञानप्राप्तीसाठी लागला नाही, तू अध्यात्मासाठी राहिला नाही. तुझ्या जीवनामध्ये तू अध्यात्मासाठी काहीतरी केलं पाहिजे, तुझ्या जीवनात तू आध्यात्मिक पातळीवरती गेलं पाहिजे, तू ज्ञान पातळीवरती आलं पाहिजे, तू भक्ती मार्गात आलं पाहिजे. परंतु आपण सर्व काही उपद्व्याप करतो, सर्व काही उपद्व्याप करतो, परंतु आपण भगवत प्राप्ती करत नाही. पहा, बारकाईने विचार करून पहा. मग संतांच्या जीवनामध्ये त्यांनी भक्ती केली, नवे नवे भक्तीचे कळस झाले. वारकरी संप्रदायाचा जर विचार केला, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचा विचार केला, तर हिंदू धर्म संस्कृती आणि आपला वारकरी संप्रदाय याची एक मोठी बांधणी आहे. ह्या बांधणीमध्ये, ह्या विचारक्षमतेमध्ये सर्वात प्रथम संत असं सांगतात की भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. की भारतामध्ये जन्माला यायचं असेल तर परमभाग्याची संपत्ती लागते, एरवी नाही. कारण तुमची आमची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे महाराज की पाश्चात्य लोकांनी आपली संस्कृती डोक्यावरती घेऊन नाचावं, आपल्या संस्कृतीचा आदर करावा. परंतु ज्ञानोबराय अजूनही एका ठिकाणी म्हणतात, जयाचे अहिक धड नाही तया परत्र पुसती काही. आपल्याला आपल्या संस्कृतीचा कधीच अभिमान वाटत नाही. आपले असलेले धर्म, आपले असलेले ग्रंथ, आपले असलेले संप्रदाय, आपल्याला त्याचा कधीच अभिमान वाटत नाही. पहा का, आपण मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे आपण पाठीमागेही चिंतन करून गेलो की आपले धर्म, ग्रंथ, संप्रदाय पाहणं म्हणजे आपल्याला अंधश्रद्धा वाटते. पण हीच अंधश्रद्धा, हेच ग्रंथ पाश्चात्यांनी नेले, याच्यावरती अभ्यास केला आणि नानाविध प्रकारचे शोध लावले. मी नेहमी सांगत असतो, गुरुवर्य बाबा नेहमी चिंतनात सांगत असायचे, जर तुम्ही ग्रंथांचा अभ्यास करत गेले, जर तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना जेवढं उंच जाल तेवढी नक्षत्र हाताला लागतील, आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना जेवढं खोल जाल ना तेवढे मोती हाताला लागतील. हे आमचं ज्ञान आहे, हे आमच्या ग्रंथांचं ज्ञान आहे. पण एरवी तुम्ही आम्ही आमच्या जीवनामध्ये फक्त स्वार्थासाठी, फक्त पैसा कमवण्यासाठी जे काही उपद्व्याप करतोय, जे काही मी पाठीमागे एक चिंतनात अजून गोड सांगत होतो बाबा की तुम्ही पैसा कमवण्यासाठी आपलं सर्व शरीर खर्च करता आणि आपलं सर्व शरीर वाचवण्यासाठी सर्व पैसा खर्च करता. एरवी दोन्ही गोष्टी भगवंत आपल्याला मुबलक देत असतो. कारण नेहमी प्रसंग असतो, पाठीमागे एक वाचण्यात गोड आलं की भूतलावरती जेवढे काही प्राणी मात्र दिसतात, जेवढे काही पशु दिसतात, जेवढे काही लोक दिसतात, जेवढा काही समाज आहे, त्या समाजामध्ये नवे नवे 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य एकमेव प्राणी असा आहे की जो फक्त पैसा जमा करतो का स्वतःचं पोट भरण्यासाठी. एरवी समाजामधले असलेले इतर जेवढे काही घटक, इतर जेवढे प्राणी आहेत ना, ते कुणीच पैसा जमा करत नाही, पण सगळ्यांची पोटं भरतात. आणि तुम्ही आम्ही पैसा जमा करूनही आपली पोटं कधी भरत नाही. यामागची विषमता आहे. काय विषमता आहे की आपली इच्छाशक्ती एवढी प्रबळ आहे की ती कधीच पूर्ण होत नाही. पहा, जीवनामध्ये मी नेहमी सांगत असतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 प असतात. म्हणजे आपल्या विचारसरणीमध्ये 3 P's असतात. त्यातला पहिला आहे पैसा, दुसरा आहे परमार्थ, तिसरी आहे प्रतिष्ठा.
प्रत्येकाला वाटतं आपल्या जीवनामध्ये पैसा असावं, आपल्याला वाटतं आपल्या जीवनामध्ये प्रतिष्ठा असावी, आणि तिसरं वाटतं आपल्या जीवनामध्ये थोडासा परमार्थ असावा. पण लोकांना परमार्थ नको वाटतो, लोकांना वाटतं माझ्या जीवनात पैसा असावं आणि प्रतिष्ठा असावी. पण बाबा नेहमी गमतीने सांगायचे, ज्याला वाटतं ना आपल्या जीवनामध्ये पैसा आणि प्रतिष्ठा असावी, त्याने नक्की परमार्थ करावा. कारण परमार्थ ज्या जीवनात आहे ना, त्याच्या जीवनामध्ये मुबलक पैसा आहे आणि मुबलक प्रतिष्ठा आहे. पण गंमत अशी होते, आम्हाला परमार्थ नको आहे, आम्हाला पैसा पाहिजे, आम्हाला प्रतिष्ठा पाहिजे, पण ह्या दोन्ही गोष्टी मिळत नाही. तुकोबरा एका ठिकाणी गोड सांगतात, अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. पहा संत मंडळी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अन्न मान आणि धन ह्या तिन्ही गोष्टी प्रत्येकाच्या प्रारब्धामध्ये असतात. तुझ्या नशिबात जर अन्न असेल तुला मिळेल, तुझ्या नशिबात मान असेल तुला मिळेल, तुझ्या प्रारब्धात असेल ना तुला ती प्रत्येक गोष्ट मिळेल. पहा, एक गोड वाक्य वाचनात आलं होतं की समय से पहले और भाग्य से अधिक कछु नहीं मिलता. बाबा हो, वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त काहीच मिळत नाही. मग हा सर्व अट्टहास कशासाठी? लोक असं म्हणतात की आध्यात्मिक लोक फार अशी आळशी आहेत. विचार करण्याची त्यांची कुवत तशी असेल, पण ते नेहमी म्हणतात की आध्यात्मिक लोक आम्हाला आळशी बनवतात आणि समाजालाही आळशी बनवतात. ते म्हणतात तुम्ही कर्म करू नका, तुम्हाला भगवंत असेल तर देईल. आपल्याकडे जुनी म्हण होती, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. परंतु भगवंताची ही शक्ती किती मोठी आहे माहिती आहे का? एकच लहानसा विषय घेऊन चिंतनाला येऊ की आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान नाही, आपण अध्यात्मापासून किती लांब आहोत. बारीक विषय आहे, बारीक चिंतनातून ऐका. पहा, आपला जेव्हा जन्म झाला तेव्हा आपण काही अन्न खात नव्हतो, आपण भाजी भाकर खात नव्हतो. आपण आईच्या स्तन इंद्रियामध्ये जे दूध निर्माण होत होतं ना, त्या दुधावरती जगत होतो, जिवंत होतो. मग तुकोबराय प्रश्न करतात, जर तुम्ही आम्ही जन्माला आलो तर आईच्या स्तनामध्ये असलेलं दूध तुम्हाला आम्हाला सांभाळतं. तर तुकोबराय असं म्हणतात, बाळा दुधा कोण करीती उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदोनी. आईच्या स्तनामध्ये दुधाची उत्पत्ती करणारा कोण आहे हो? कधी प्रश्न पडला का? आईच्या स्तनामध्ये दुधाची उत्पत्ती करणारा तो भगवंत आहे, जो आईच्या स्तनामध्ये दुधाची उत्पत्ती करतो आणि दुधाची उत्पत्ती करून तुमच्या आमच्या जीवनाची वाटचाल करण्यासाठी आपल्यामध्ये ताकद देतो. नाही कळत आम्हाला, आम्ही थोडेसे मोठे होतो. लहानसं बाळ असतं, 2 दिवसाचं 4 दिवसाचं 2 आठवड्याचं बाळ होत असतं आणि आईच्या स्तनामध्ये दुधाची प्रक्रिया वाढत जाते. ज्याप्रमाणे मुलाची वाढ होते ना, त्याप्रमाणे आईच्या स्तनातलं दूध वाढत जातं. मुलाची भूक वाढते, आईच्या स्तनातलं दूध वाढतं. पण एक दिवस असा येतो की मुलाची भरपूर भूक वाढलेली असते. त्या दिवशी त्याला भाकर खाण्यासाठी, त्याला भाजी खाण्यासाठी भगवंत त्याच्या मुखामध्ये दाताचीही निर्मिती करतो. मग तुझी काळजी जर तो भगवंत एवढा करत असेल तर तू एवढा अट्टहास कशासाठी करतो? विज्ञानवादी लोक नेहमी म्हणतात आध्यात्मिक लोक आम्हाला आळशी बनवतात. ह्या विषयावरती मी बोलतोय. पहा, प्रारब्ध कर्मामध्ये ज्या काही गोष्टी शेष असतील, शिल्लक असतील, त्या मिळतच असतात. मग क्रिया आणि कर्म करायची नाहीत का? कर्म करायची, पण परोपकाराची करायची. दुसऱ्याला देण्यासाठी करा, तुम्हाला मिळणार आहे. कारण मी पाठीमागे भाग 1 मध्ये पण सांगून गेलो का, चिंतनामध्ये तुम्ही ज्या प्रकारचं विकाल त्या प्रकारचं फळ मिळेल. तुम्ही दूध विकलं ना की तुम्हाला दुधाचे पैसे मिळतील, तुम्ही तूप विकलं ना तुम्हाला तुपाचे पैसे मिळतील. असं होणार नाही तुम्ही तूप विकलं आणि तुम्हाला दुधाचे पैसे मिळाले. तुम्ही समाजात जर चांगलं वागलं ना तर समाज तुमच्याबरोबर चांगलं वागेल, पण तुम्ही समाजात जर वाईट वागले ना तर समाजही वाईट वागेल. याचा अर्थ असा, तुम्ही स्वार्थ सोडून परोपकारासाठी जीवन व्यतीत करा. कारण संतांनी ते केलं, स्वार्थ सोडून परोपकारासाठी जीवन व्यतीत केलं. पहा ना, तुकोबराय असं सांगतात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. सर्वसामान्याने जीवनातल्या लोकांनी थोडाफार परोपकार करायला पाहिजे. बाबा हो, हिताची कळवळ असलेले माझे संत सांगतात की अनेक नका कळू, गाभाळाची धरी पुरे आहे थोडी नागवण. पुढे खूप नागवण आहे, पुढे खूप त्रास होईल. का कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. अरे जीवन व्यतीत करता करता आयुष्यामध्ये लाखो उलाढाली करता करता असंख्य वाईट कर्म करतो. कारण शास्त्रातली पुराणातल्या कथानक गोष्टी एवढ्यासाठीच आहेत की तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती यथायोग्य पातळी यावी. पहा, बारकाईने सांगतो.
वाल्या कोळ्याचं जीवन पाहिलं तर वाल्या कोळ्याचं जीवन तुम्हाला आम्हाला एक संदेश देऊन जातं की तुम्ही आम्ही जे कर्म करतो, ज्या काही क्रिया करतो ना, ते पापात्मक असो किंवा पुण्यात्मक असो, त्याच्यामध्ये समाजात कुणीही वाटेकरी होत नाही. समाजाचं सोडा हो, तुमची बायका मुलं तुमचे आई वडीलही त्यात वाटेकरी होत नाही. आमच्या ग्रंथांतील आमच्या कथानाचा हा संदर्भ घ्यायचा. लोक असं म्हणतात की तुम्ही काल्पनिक कथा सांगता, काल्पनिक गोष्टी सांगता, पण काल्पनिक कथा आणि काल्पनिक गोष्टीमधून नक्की काय घ्यायचं याचा आपण विचार करायचा असतो. वाल्या कोळ्याने आयुष्यभर असंख्य प्रकारची माणसं मारली. नवे आपण कथेत ऐकलं की 7 रांजण भरतील एवढी माणसं मारली. एक माणूस मारल्यानंतर एक खडा उचलायचा आणि रांजणात टाकायचा. अशी किती माणसं मारली हो? 7 रांजण भरली एवढी माणसं मारली. पण पापच केलं ना. शेवटी दुसऱ्याचा जीव घेणं म्हणजे पापच करणं ना. हे पाप का करायचं? नारदजींची गाठ झाली, संताची गाठ झाली आणि विचारलं वाल्या कोळी, बाबा रे, तू जीवनात एवढी पाप केली, एवढी माणसं मारली, मग एवढी माणसं मारल्यानंतर त्याचं फळ काय? तुझ्या पापात वाटेकरी कोण? तुझ्या पापात वाटेकरी कोण? तो म्हणे, हे कर्म मी सगळी माझ्या कुटुंबासाठी केलं, मी माझ्या आईवडिलांसाठी केलं, माझ्या मुलांसाठी केलं, यात नक्की ते लोक वाटेकरी होतील. पण नाही. नारदजी म्हटले, जाऊन विचार, तुझ्या पत्नीला जाऊन विचार, तुझ्या आईवडिलांना जाऊन विचार, तुझ्या मुलांना जाऊन विचार. पण गंमत अशी झाली की पत्नीही म्हटली, मी तुमच्या पापात वाटेकरी नाही. मुलंही म्हटली, मी तुझ्या बाबा तुमच्या पापात वाटेकरी नाही. आई वडील म्हटले, आम्ही वृद्ध झालोत, आम्हाला सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे, सांभाळायचं काम तुझं आहे, त्यामुळं तुझ्या पापात आम्ही वाटेकरी नाही. का? आम्ही जीवनात आयुष्यभर लाखो संपत्ती, पैसा कमवण्यासाठी, कोट्यावधी रुपये कमवण्यासाठी नानाविध प्रकारची वाईट कर्म करतो. फळरूपाने काय भेटतं माहिती आहे? तुमच्या आमच्या जीवनातली वाईट कर्म तुम्हाला आम्हाला भोगावी लागतात. हा शास्त्राचा नियम आहे, हा गीतेचा नियम आहे, हा वेदाचा नियम आहे. मग की जीवनामध्ये अध्यात्माचं ज्ञान झालं, तो अध्यात्माचं ज्ञान नुसतं ज्ञान होऊन नाही, ते आचरणात पण आणता आलं पाहिजे. कारण यानंतरचा मुख्य विषय असा आहे की ज्ञान, अध्यात्माचं ग्रंथ वाचून ज्ञान होईल, पण ते आचरणात आणता आलं पाहिजे. आपण पुराणामध्ये कथा ऐकायचं की एका ऋषींनी एक पोपट सांभाळला आणि पोपटपंची नावाचा मोठा बोध असायचा की एका ऋषींनी एक पोपट सांभाळला आणि पोपट सांभाळल्यानंतर ऋषी त्याला शिकवत होते. ऋषी त्याला सांगत होते की बाबा, त्याला एक वाक्य मुखोद्गत केलं की जंगलात शिकारी येतात, जाळं टाकतात आणि आपल्याला पकडतात. जंगलात शिकारी येतात, जाळं टाकतात, आपल्याला पकडतात. पोपटाला सांगितलं, पोपट सारखा म्हणायचा, जंगलात शिकारी येतात, जाळं टाकतात आणि आपल्याला पकडतात. शिकारी येतात, जाळं टाकतात, आपल्याला पकडतात. वारंवार करून घोकून एक दिवस प्रसंग असा झाला की पोपटाला माहिती होतं शिकारी येतात, जाळं टाकतात, आपल्याला पकडतात. परंतु शेवटी एक प्रसंग असा झाला, शिकारी आले, त्यांनी जाळं टाकलं, पोपट त्यामध्ये अडकला. अडकलेला पोपट मनामध्ये विचार करू लागला की आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान होतं, शिकारी येतात, जाळं टाकतात, आपल्याला पकडतात, पण ते आपल्याला आचरणात आणता आलं नाही. म्हणजेच आपल्याला जीवनामध्ये माहिती आहे, सत्य बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे, वाईट कर्म केलं नाही पाहिजे, याचं ज्ञान आपल्याला आहे, पण ते आपण आचरणात आणत नाही. का आचरणात आणत नाही? याच्या पाठीमागचं कारण असं आहे की समाजामध्ये जेवढे काही संदेश आहेत ना, ते लोकांसाठी आहेत, आपल्यासाठी काहीच नाही, ही मनामध्ये पहिल्यांदा भावना निर्माण झाली. चिंतनामध्ये घेण्याचा महत्त्वाचा विषय, ते अध्यात्माचं ज्ञान आपल्या मनामध्ये ठामपणे बिंबवता आलं पाहिजे. ते सांगता आलं पाहिजे का हे ज्ञान तुम्ही आम्ही आचरणात आणलं पाहिजे. नाही आचरणात आणत, लोकाला सांगत सुटतो, बाबा असं करा, असं करा, असं करा. कारण लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, आपण आचरणात आणत नाही. समाजामध्ये एक वर्ग असा वर्ग निर्माण झाला की नियमाने सत्याने वागा, नेहमी सत्याने वागा, नेहमी सत्याने वागा सांगत आला आणि स्वतः असत्याने वागतो, असत्याने वागणाऱ्या लोकांची सहाय्यता करतो. का? अध्यात्माचं ज्ञान आहे हो, पण आचरणात नाही. मग अध्यात्माचं ज्ञान आचरणात आणण्यासाठी काय करावं लागेल? त्या ज्ञानाची नुसती घोकणपट्टी नाही, तर त्याची मनामध्ये विचार झाले पाहिजेत, संकल्पना झाली पाहिजे की खरंच हे ज्ञान आम्हाला आमच्या जीवनामध्ये परिस्फूर्तीला नेऊ शकतं. मग अध्यात्माचं ज्ञान ही परंपरा आमच्या संतांनी आमच्यापर्यंत सोपवली, आमच्या वैदिक धर्माने आमच्यापर्यंत सोपवली. आमचे धर्म शास्त्र याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे, तर ते ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. ते आचरण करण्याची शक्ती आपल्यामध्ये जागृत होईल, ज्ञान प्राप्त होईल. आचरण करण्याची
करण्याची शक्ती प्राप्त होईल आणि ह्या दोन्हीच्या संरक्षणातून तुमचं आमचं जीवन सार्थकी होईल. तुम्ही आम्ही सत्याने वागू, तुम्ही आम्ही प्रेमाने वागू, यातून आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल, यातून आपल्याला आनंदाची प्राप्ती होईल. कारण आनंद प्राप्त करणं, भगवंत प्राप्त करणं हे जीवनातलं सर्वात शेवटचं आपलं ध्येय आहे, ते आपलं इंटेन्शन आहे. आपण निघालो असलेल्या त्या प्रवासातून, मनुष्य देहाच्या प्रवासातून आपण भगवंत प्राप्त करू शकतो. म्हणून आजच्या विषयामध्ये इथेच थांबू. रामकृष्ण हरी.